आजकाल ते संसदेच्या वर्षात ऐकत होतो. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे करंट आहे आणि जो करंट महाराष्ट्र विकास आघाडीला अनुकूल आहे ही त्यांच्याशी सहमत आहे. मी लावलेला याच्या आधी सातारला गेलो होतो. ते प्रचंडराजेंच्या ठिकाणी अध्यक्ष केली. नंतर पुण्याला गेलो होतो. पुण्यावरून अहमदनगरला गेलो. अहमदनगरवरून औरंगाबादला गेलो. औरंगाबादवरून जालन्याला गेलो आणि जालन्यावरून आज मी जामनेरला येतोय आणि संध्याकाळच्या सगळीच्या खासीने अमरावती जातो. या सगळ्या ठिकाणी एक शिक्षक पाहिजे. नवी पिढी उत्साहानं बदल करण्याच्या इच्छेनं ठिकठिकाणी उभी आहे आणि कष्टकरी शेतकरी पाहिजे ती किंमत देऊन परिवर्तन करण्याची भूमिका मांडतात आणि त्यांचा या महाविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा आहे. त्यामुळे लोकांनी संघाचं निवड केलं. ते देशापासून केलं. दक्षिणेतले सगळे राज्य उत्तरेकडचे दिल्ली असो, पंजाब असो, हरियाणा असो, आसाम असो, पश्चिम बंगाल असो, असे अनेक राज्याच्या राज्याचे नेते एकत्र केले आणि हे व्यासपीठ तयार केलं. त्या व्यासपीठाचं नाव इंडिया, भारत. आणि त्या मार्गाने आम्ही काम करायचं. ही एकी का करावी लागली? ही एकी करावी लागली. गेली 10 वर्ष हिंदुस्थानची सूत्र ज्यांच्या हातामध्ये त्या दुनियाला नेतृत्वाच्याकडून लोकांची सुटका करायची. आज कुठल्या वेळेला घ्या तो दुःखी आहे, तो अस्वस्थ आहे. तुम्ही शेतीशी संबंधित असलेले घटक आहात. काय शिक्षण दिसते मला आठवत आहे की मी 2004 साली शेती खात्याचा देशाचा मंत्री आहे. संघात घेतली राष्ट्रपती बनवणार आणि संघात घेऊन घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझ्याकडे एक फाईल आली खात्यातनं. त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की या देशाच्या जनतेला आवश्यक असणारा गहू फक्त 1 महिन्याचा शिल्लक आहे.